स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सापांना वाचवण्यासाठी अनेक सर्पमित्र साप पकडताना आपण पाहिला असाल, पण सोलापुरातील एका सर्पमित्राने चक्क 15,000 सापांना वाचवले असून त्याची नोंद इंडिया प्राईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे। सर्पमित्र भीमसेन मनोहर लोकरे असे त्यांचे नाव आहे। नुकताच त्यांना पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल इंडिया प्राईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे। पाहूया हा विशेष वृत्तांत। मी सर्पमित्र भीमसेन मनोहर लोकरे। सोलापुरात माझी निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटना असून माझ्या संघटनेमध्ये सुमारे 30 सर्पमित्र आता सध्या कार्यरत आहेत। सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कोणत्याही नागरी वस्तीमध्ये जर एखादा सर्प आढळून आलास, आम्हाला फोन कॉलद्वारे याची माहिती मिळते आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचून सुरक्षितरित्या त्या सर्पास पकडतो आणि निसर्गाच्या सान्निध्यात सोडतो। तर मी गेल्या 15 वर्षापासून या कामामध्ये असून मला नुकताच दिल्ली येथील भारत गौरव सन्मान म्हणून इंडिया प्राऊड बुक ऑफ रेकॉर्ड या ठिकाणी माझ्या कार्याची दखल घेऊन मला पुरस्कार देण्यात आला। तर काय झालं, मी जेव्हा इयत्ता 7वीमध्ये शाळेत होतो तर शाळेच्या प्रकल्पामध्ये मला एक विषय आला होता की वन्यजीवांची माहिती। तर ते माहितीचं मी अभ्यास केला असता, माहितीचा अभ्यास करत असताना मला या क्षेत्रामध्ये थोडासा ओढा वाढला आणि सर्प क्षेत्रामध्ये आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये 25 प्रकारचे सर्प आढळतात। तर त्या 25मध्ये फक्त 4 जातीचे साप हे अतिविषारी म्हणून आपण ओळखतो, तर बाकीचे सगळे बिनविषारी आहेत आपल्याकडे। तर ते 4 सापांचं जेव्हा आपण ओळख 4 सापांची ओळख जेव्हा आपल्याला होते तर त्यापासून आपण इतर सापांची ओळख लगेच लक्षात घेऊ शकतो। आपल्या शहर जिल्ह्यामध्ये घोणस, नाग, मण्यार आणि फुरसे हे अतिविषारी साप आपल्याकडे आढळून येतात। तर कॉमन जर बघायला गेलं तर बिनविषारी सापामध्ये धामण, तस्कर, कवड्या, गवत्या, पानदेवड, मांडूळ हे साप प्रामुख्याने आढळून येतात। तर विशेष म्हणजे वर्षामध्ये 12 महिन्यामध्ये कधीही कुठेही कोणताही सर्प आढळू शकतो, परंतु आपण एक असं म्हणू शकतो की पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये प्रमाण ह्याचं जास्त होतं, कारण साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे, त्यामुळे त्याला जास्त थंडीही सोसू शकत नाही आणि उष्णताही सोसू शकत नाही। तर जो पावसाचा आणि हिवाळ्याचा काळ असतो तर पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी बिळामध्ये शिरल्याने अनेक साप बाहेर पडतात आणि नागरी वस्तीमध्ये प्रवेश करतात। तसेच मग पावसाळ्यानंतर हिवाळा काळ येतो। हिवाळ्यामध्ये थंडीचं प्रमाण वाढल्याने आपण आपल्या स्वरक्षणासाठी स्वतःसाठी आपण थोडी उभेची व्यवस्था करतो, तर ती ऊब मिळावी म्हणून काही सर्प आपल्या परिसरात येतात आणि जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे रात्रीच्या वेळेस सर्प बाहेर पडत असतात। म्हणून सर्पाला निशाचर प्राणी आपण म्हणू शकतो। तर आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आढळणारे नाग, घोणस आणि मण्यार, फुरसे हे प्रामुख्याने अतिविषारी सर्प आहेत। तर ओळखायचं जर आपण झालं तर नाग जो असेल आपण लगेच ओळखू शकतो। फणा काढला की नाग आपण म्हणू शकतो, त्याला इंग्रजीमध्ये आपण कोब्रा म्हणतो, स्पेक्टिकल कोब्रा। फणा दिसला की नाग म्हणतो, परंतु इतर साप ओळखणे आपल्याला कठीण जातं। तर मी थोडक्यात आपल्याला सांगू शकतो की संपूर्ण काळ्या रंगाचा जर साप असेल आणि त्याच्यावर पांढरे डॉट किंवा पांढरे पट्टे असेल तर तो अतिविषारी मण्यार। त्याची लांबी साधारणतः 3 ते 4 फुटापर्यंत असते आणि जाडीला बारीक असते, आपल्या अंगठ्याच्या जाडी एवढी अशी असू शकते, परंतु तो सर्वात अतिविषारी साप, आशिया खंडामध्ये सर्वात अतिविषारी साप म्हणून तो साप ओळखला जातो। नागामध्ये जे विष असतं, नागामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं, तेच विष मण्यार जातीमध्ये तेच विष 16 पटीने जास्त असतं नागापेक्षा। आणि महत्त्वाचं म्हणजे हा लहान असल्याने त्याची विषदंत जे असतात, ह्या सापाचे विषदंत हे लहान असतात, त्यामुळे आपल्याला हा चावल्यानंतर आपल्याला जाणवतसुद्धा नाही, कळून येत नाही, त्यामुळे आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो। सर्पमित्र भीमसेन मनोहर लोकरे राहणार विजापूर नाका सोलापूर असे सर्पमित्राचे नाव आहे। गेल्या 15 वर्षापासून सर्पमित्र म्हणून ते काम करत आहे। नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब संसद मार्ग येथे हा सन्मान सोहळा पार पडला। देशातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो। पर्यावरण क्षेत्रात महाराष्ट्रातील एकमेव मानकरी म्हणून सोलापूरचे सर्पमित्र भीमसेन लोकरे हे ठरले असून त्यांची इंडिया प्राईड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। नागरिकांना एखादा जर सर्प दिसल्यास किंवा त्यांच्या घरामध्ये आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा किंवा सर्पमित्राशी संपर्क साधावा असे आवाहन सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी केले आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।